रात्रीची वेळ होती. बोलेरोतून काही जण घराजवळ आले. त्यातला एक भिंतीवर उडी मारून घरात घुसला. त्याने मेन दरवाजा उघडला. त्यानंतर सर्व आरोपी घरात घुसले आणि लाठीकाठी आणि लाथाबुक्क्याने आर्मीतल्या रिटायर्ड अधिकाऱ्याला आपल्या राहत्या घरातच मारहाण सुरू झाली. या अमानुष मारहाणीत निवृत्त कॅप्टन रामसिंग यांचा जागीच मृत्यू झालाय. मात्र आर्मीतल्या कॅप्टन रामसिंग यांची हत्या करणारे ते आरोपी नेमके कोण होते? नेमकं असं काय घडलं होतं? कोणत्या रागातून त्यांची हत्या करण्यात आली? हा संपूर्ण हत्याकांड समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. राजकीय वादातून निवृत्त कॅप्टन रामसिंग यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मृत रामसिंग यांचा मुलगा रामलाल यांनी या प्रकरणी धक्कादायक आरोप केले आहेत. रामलाल हरियाणा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सांगितलं की गावातला सरपंच प्रवीण कुमारने जुन्या राजकीय वादातून हत्येचा कट रचला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी रामसिंग यांच्या कुटुंबियांनी सरपंचांना मतदान देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यातून नाराज होऊन सरपंचाने याआधी रामसिंग यांना धमकीही दिली होती. मतदान दिलं नाही तर महागात पडेल अशा धमक्या तो सगळ्यांना द्यायचा. मात्र तरी माझे वडील आपल्या निर्णयावर ठाम होते, असं सुद्धा मृत रामसिंग यांच्या मुलाने सांगितलंय. आम्ही निवडणुकीत आरोपीला मतदान केलं नाही, त्याचा बदला घेण्यासाठी त्याने आमच्यावर सूड उगवला, असं सुद्धा ते पुढे म्हणाले आहेत. या हत्या प्रकरणात गावातल्या सरपंचावर आरोप असतानाच रामसिंग यांच्यावरच्या हल्ल्यात जीव वाचवण्यासाठी लपून बसलेल्या त्यांच्या सुनेने एक व्हिडिओ पोलिसांना दिलाय. रामसिंग यांना मारहाण करत हत्या करत असतानाची ही घटना मोबाईलमध्ये त्यांनी कैद केली होती. या व्हिडिओमध्ये आरोपी दिसून आले आहेत. हा व्हिडिओ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामसिंग यांना मारहाण करून आरोपी तिथून पसार झाले. त्यावेळी एका आरोपीच्या खिशातून सरपंचाचं आधार कार्ड आणि एक नोट सापडली. त्यावर फोन नंबर लिहिलेला होता. हे पुरावे सुद्धा पोलिसांनी जप्त केलेत. रामसिंग यांचा मुलगा रामलाल यांच्या तक्रारीवरून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींवर हत्येची कलम लावली असून आरोपी फरार आहेत. हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातल्या मुलोदी गावातली ही खळबळजनक घटना आहे. 15 वर्षांपूर्वी रामसिंग आर्मीतून रिटायर झाले होते. हा हल्ला गावातले सरपंच प्रवीण आणि त्याच्या 3 साथीदारांनी मिळून केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण पसरलंय. एका लोकप्रतिनिधीवर गावाची सुरक्षा आणि लोकांचं हित करण्याची जबाबदारी असते. त्याने अशा प्रकारे निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची हत्या करणं हे धक्कादायक आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गावात शांतता ठेवण्याचं आवाहन केलंय. दोषींना लवकरच पकडू असंही आश्वासन पोलिसांनी ग्रामस्थांना दिलंय. या हत्याकांड प्रकरणात पुढे काय होईल? आरोपी पकडले जातील का? आरोपींना कठोर शिक्षा होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.